हॅलो, हाय. तर आज काय झालं, आज मला जायचं होतं पनवेलवरून खारघरला. तर मी 11 वाजताच निघाले आणि पनवेलला पोचले. तर मला तिथं गेल्यानंतर समजलं की आज मेगा ब्लॉक आहे आणि सगळ्या ट्रेन बंद आहे 4:30पर्यंत. पण मोस्टली पनवेलपासून मेगा ब्लॉक नसतो आणि संडेला मेगा ब्लॉक असतो, पण सेंट्रल लाईन वगैरे तिकडं असतो, हार्बर लाईनला नसतो. आणि आज मी बघितलंच नाही की मेगा ब्लॉक आहे नाही आहे. मग मी नंतर खारघरला जाण्यासाठी माझ्याकडे एकच ऑप्शन होता, रिक्षा. मग जिथं रिक्षाला 30 रुपये घेतात तिथं त्या 100 रुपये घेत होते आणि खूप ट्रॅफिक होतं. त्याच्यानंतर मग जिथं मला जायचं होतं कोकण करी नावाच्या हॉटेलमध्ये, तिथं आम्ही निघालो. खूप ऊन होतं ॲक्च्युली. त्या हॉटेलमध्ये आम्ही फायनली पोचलो आणि मग तिथला ॲम्बियन्स मला खूप आवडला. खूप छान होता तिथला ॲम्बियन्स आणि जेवण पण खूप छान होतं. त्यांची पूर्ण ॲम्बियन्सची थीम फिशवरती होती. त्यांचं ॲक्च्युली फेमस हॉटेल फिशसाठीच आहे. फिशच्या सगळ्या डिशेस तिथे मिळतात आणि तिथं कॉम्प्लिमेंटरी पापड आणि कोकम सरबत होता. त्याच्यानंतर मग आम्ही ही मागवलेली थाळी होती, ज्या थाळीमध्ये तुम्ही बघू शकता एवढे सगळे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर बांगडा फिश थाळी होती. 399 ह्याची अशी कॉस्ट होती. त्यात सुकट, प्रॉन्स, बीट, गाजर, सोलकढी, फिश करी आणि फिश फ्राय आणि चपाती असं सगळं होतं. तर खूप छान जेवण होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो मॅक्समध्ये. तिथं शेजारी मॅक्सचं शोरूम होतं, तिथं गेलो आणि त्याच्यानंतर मग तिथूनच जवळ गुरुद्वारा म्हणून होतं. तर गुरुद्वाराला जाण्यासाठी मग आम्ही निघालो. तेव्हा पण खूप ऊन होतं. ॲक्च्युली या उन्हात बाहेर नाही पडलं पाहिजे, पण ठीक आहे, कधी कधी चालतं. मग नंतर आम्ही गुरुद्वाराला पोचलो. त्याच्यानंतर तिथं पहिल्यांदा आपल्याला चप्पल काढायला सांगतात. तिथं रॅक आहे चप्पलचे ठेवायचे, तिथं आपण चप्पल ठेवू शकतो. त्याच्यानंतर डोकं झाकायला जर आपल्याकडे नसेल काही कापड, ओढणी वगैरे, काही पुरुषांसाठी रुमाल वगैरे, तर ते तिथे ठेवलेले असतात, तर तिथं आपण घेऊ शकतो. आणि आपण बघू शकता इथं हे आम्ही आत गेलेलो तिथं आणि खूप छान वातावरण होतं, एकदम फ्रेश होतं. त्याच्यानंतर इथं त्यांचा लंगर होता, त्यात भात होता, नंतर चहा, पाणी हे सगळं होतं आणि मग तिथं सगळे ते पदार्थ खाल्ले. त्याच्यानंतर परत आम्ही निघालो खारघर स्टेशनला. खारघर स्टेशनवरून पनवेल ट्रेन पकडली आणि मग आणि त्यावेळी 4:30 वाजून गेलेले, त्यामुळे मेगा ब्लॉक संपलेला, त्यामुळे पनवेलची ट्रेन लगेच मिळाली. त्याच्यानंतर पोहोचलो पनवेल स्टेशनला आणि तिथून मग माझी बस पकडली आणि मग फायनली मी घरी पोहोचले त्याच्यानंतर. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का की मेगा ब्लॉक आहे पण लक्षातच नाही आहे, किंवा तुम्ही चुकून गेला त्या स्टेशनला आणि मग गेल्यानंतर तुम्हाला समजलं आहे की आज मेगा ब्लॉक आहेत आणि पूर्णपणे सगळ्या ट्रेन बंद आहेत आणि तुम्हाला असं कधी रिक्षासाठी एक्स्ट्रा पैसे देऊन जावं लागलं आहे का? प्लीज मला कमेंट करून सांगा. असे माझ्यासारखे किती लोक आहेत जे असे चुका करतात. ठीक आहे, कधीतरी होतात चुका, माणसांकडूनच होतात. बाय.